रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आता बातमी येते आहे जळगाव येथून। जळगावातल्या रेल्वे दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला आहे। पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशाने उड्या मारल्या असता समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तर काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। हा अपघात नेमका कसा घडलाय, या अपघातासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, असे प्रश्न आता उभे राहिले आहेत। बुधवार संध्याकाळची वेळ जळगाव रेल्वे स्थानकावरून निघालेली पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने प्रवास करत होती, पण मात्र 4:45 वाजताच्या सुमारास परधाडे स्थानकाजवळ येताच रेल्वेने अचानक ब्रेक मारला असून याच वेळी एका बोगीत आग लागल्याची अफवा उठली आणि आगीच्या भीतीमुळे प्रवाशांनी उड्याही टाकल्या। पण समोरून येणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांसाठी काळ बनून आली। भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं असता त्यात अनेकांचा जीवही गेला। अपघातानंतर अनेक मृतदेह कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली अडकून होते। 1.5 तासानंतर पुष्पक एक्सप्रेस पुढे निघाली, पण बंगळुरू एक्सप्रेस खालील मृतदेह बाजूला करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनीही रेल्वे सुरक्षा दलांना बचाव कार्य तातडीने सुरू केले असता जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, त्यापैकी 9 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश देखील आहे। मृतांमध्ये मुंबईमधील 1, नेपाळच्या 3 आणि उत्तर प्रदेशातील 3 प्रवाशांचा समावेश आहे। तर माहितीनुसार अनेक जण गंभीर जखमीही आहेत। या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। पोलीस टाइम न्यूजसाठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।